नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. गुरुवारचं मठात ते जातात तेव्हाचे ते फोटो त्यांनी मला पाठवले होते, तर मी तुमच्यासोबत आज शेअर करते. आणि हो ताईंनो सांगते, 2 दिवस व्हिडिओ का नाही आले, तर 2 दिवसापासून थोडं म्हणण्यापेक्षा आर्याची तब्येत ठीक नव्हती. आर्याला अचानक तब्येत खराब झाली आर्याची. ताप, उलट्या वगैरे होत होत्या आणि पूर्ण 1 दिवस कंटिन्यू त्याला ताप, उलट्या होत्या. दवाखान्यात नेलं पण आराम आला नाही त्या डॉक्टरांचा. आणि मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दवाखान्यात नेलं, जे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडं. कारण झालं असं, त्याला रात्री 1 वाजता ताप आला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते डॉक्टर येत नाही. ते दुसऱ्या दिवशी म्हणजे ते संध्याकाळी येतात 7 वाजता. मग त्याला कॉलेजला वगैरे जायचं होतं आणि खूप ताप आणि खूप उलट्या होत होत्या. त्याच्यामुळं मी ना त्याला दुसऱ्या डॉक्टरकडे नेलं, जे सकाळचे डॉक्टर असतात त्यांच्याकडे नेलं. पण त्याला आराम अजिबात आला नाही. मग संध्याकाळी दुसऱ्या दिवशी, कारण की आपण लगेच गोळ्या घेऊन पण दवाखान्यात नेऊन पण दुसऱ्या डॉक्टरकडे पण लगेच रिस्क घेऊ शकत नाही, म्हणून आराम यायची वाट बघितली पूर्ण 1 दिवस, पण आराम अजिबात आला नाही. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच त्याला त्या डॉक्टरांच्या होत्या तेवढ्या गोळ्या दिल्या. संध्याकाळी दुसऱ्या दिवशी लगेच जे डॉक्टर आहेत फॅमिली संध्याकाळी येतात ते फॅमिली डॉक्टर, तर त्यांच्याकडे नेलं. तर त्यांनी इंजेक्शन वगैरे दिलं, त्यांना सांगितलं व्यवस्थित, तर त्यांनी दिले इंजेक्शन वगैरे, गोळ्या वगैरे. त्यांचा आता त्या डॉक्टरांचा आता छान अशा गोळ्या भेटल्यात, त्याला आरामही आलेला आहे, तब्येत ठीक आहे आता. म्हणून 2 दिवस झाले त्याने या कारणाने ब्लॉग आपले येत नव्हते, त्यासाठी सॉरी. आणि हे गुरुवारचंच आहे, तर मी शुक्रवारचं ना व्हिडिओ बनवलाच नाही, पण मनच लागत नव्हतं. कसं होतं, आपल्या मुलांना बरं नसलं तर एकदमच म्हणजे मनच लागत नाही कशातच. न कामात मन लागत होतं, न स्वयंपाक करण्यामध्ये, न जेवायला जेवणसुद्धा जात नव्हतं, कारण तोच काही खात नव्हता. त्याला काही खाल्लं का उलटी होत होती, त्याच्यामुळं ना उलट्या होत होत्या आणि तापही भरपूर होता. त्याच्यामुळं ना तो काही खात नव्हता. त्याच्यामुळं मलाही कशातच मन लागत नव्हतं. मग व्हिडिओ टाकणं तर खूप लांबची गोष्ट आहे. दुसरे कारणं वेगळे असतात, पण असं बरं नसलं मुलांना की आपल्याला खरंच एखाद्या आईची ना खूपच जीवाची हे होती. त्यांचं मुलांना तर बरं नसल्या मुलांचे हाल होतात, पण आईचे काय हाल होतात ते एका आईलाच माहिती आहे. म्हणजे कुठंच मन लागत नाही आपलं असं. तर माझंही तेच झालं. आणि आता तब्येत ठीक आहे आर्याची. म्हणले चला आता आर्याची तब्येत ठीक आहे, आपण आपला ब्लॉग अपलोड करूया. गुरुवारचा जो ब्लॉग बनवला होता, छोटासाच बनवला, जास्त मोठा पण नाही केला. आणि गुरुवारी थोडी होती त्याची तब्येत ठीक, म्हणजे एवढं नव्हतं, पण शुक्रवारी जास्त तब्येत खराब झाली सकाळी त्याची. गुरुवारी नॉर्मली होती, दवाचा असर होत होता, पण शुक्रवारी सकाळपासूनच तब्येत जास्त खराब झाली. त्याच्यामुळं मग ब्लॉग वगैरे काही शूट नाही केला. असो. आणि व्हिडिओ आवडतात की नाही ताईंनो नक्की कमेंट करून सांगा. असे छान छान ब्लॉग, व्हिडिओ, रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल. आणि हळदी कुंकूचा व्हिडिओ बघितला की नाही ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला. हळदी कुंकू छोटासाच केला, घरगुती. मी दरवर्षी ताईंनो हळदी कुंकू घरी करते, मला खूप आवडतो हळदी कुंकू करायला. खूप छान वाटतं असं. काय सगळ्या बायकांना सगळं हे ते म्हणजे करतो ना आपण, खूप मस्त आणि खूप छान, खूप प्रसन्नता वाटत असते. मला पहिल्यापासून खूप आवड आहे. तर आता मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे किती वर्ष झाले मी हळदी कुंकू करते. तर 16 वर्ष झाले मी हळदी कुंकू करते. आणि पहिली ना माझी एक मैत्रीण होती, तिच्यापासून सवय लागली. मी अगोदर पण तुम्हाला त्या मैत्रिणीचा उल्लेख केला होता अगोदरच्या ब्लॉगमध्ये. तर ती आल्यापासूनच मला सर्व म्हणजे तिने पूजा वगैरे करणं, म्हणजे कोणते उपवास किंवा कोणती पूजा किंवा काय कसं सर्व तिने मला शिकवलं. कारण की मला इथं सांगायला का कोणत्या गोष्टी देवाधर्माच्या किंवा कोणत्याही गोष्टी सांगायला इथं माझ्याजवळ म्हणजे मला सांगणारं असं कोणी नव्हतं. तीच होती एक मैत्रीण म्हणून, एक आई म्हणून, एक काय बोलतात ना, सर्व काही म्हणून तीच माझ्या आयुष्यात आली आणि ती मला सर्व काही शिकून गेली. पूजा वगैरे करणं आज तिच्यामुळेच मी, खरं म्हणायला गेले तर आज तिच्यामुळंच मी उपवास वगैरे, परत सर्व देवांचं काय कसं करायचं काय कसं नाही, तर तिच्यामुळंच मला सर्व काही म्हणजे समजलं. तिने भरपूर अशा गोष्टी सांगितल्या. किंवा हळदी कुंकू पण ती करायची, तर ती मला पण बोलली तू पण कर. तर आम्ही दोघी तेव्हा मिळून करायचो हळदी कुंकू, खूप मजा यायची. आता ते गेले म्हणजे गावी गेले. ते गावी त्यांचं रूम आहे, इकडं बाजूलाच आमच्या राहत होते.
4-5 वर्ष होते, पण आता गावी ते कायमचे गेले. गावी जाऊन त्यांना मला असं वाटतं ना 9-10 वर्ष झाले, 10 ते 11 वर्ष झाले गावी जाऊन. पण वर्षातनं एखाद्या वेळेस येतात ते, त्यांचे नातेवाईक आहेत तिथं त्यांना भेटायला, तर इथं मलाही भेटायला येतात. आम्ही दोघी जणी आहेत इथं त्यांच्या खास, तर आमच्या दोघींना भेटायला येतात आणि खूप छान वाटतं पण त्यांना भेटून. पण ते काय 4-5 मिनटं बसून लगेच जातात. माझी बेस्ट फ्रेंड आहे तीच होती आणि तीच राहणार कायम. मी कधी त्यांना सांगितलं नाही आणि फोन नंबरही घेतला आहे, पण कधी फोन वगैरे करायला योगच लागत नाही. मला काय माहिती का वेळच भेटत नाही. पण यावेळेस मी फोन करणार त्यांना आणि बोलणार. आणि मी त्यांना आवाज घालते, कारण की माझ्या मोठ्या आहेत, एवढं काय नाही पण मोठ्या आहेत त्या. मग अरे तुला कधी केलंच नाही, आवाज घातलेला आहे, त्याच्यामुळं तशीच सवय. तुम्ही म्हणताना मैत्रीण आहे आणि मग का, तर मोठ्या पण आहेत आणि कसं सवय नाही पहिल्यापासून आम्ही आवाज घालतो, त्याच्यामुळं ना आवाज मी बोलते. तर असो. आणि आता कधी आल्या ना तर मी नक्कीच व्हिडिओ शूट करेन त्यांचा आणि तुम्हाला दाखवून. माझी मैत्रीण खूप छान आहे, पूर्ण सर्व गुण संपन्न आहे. प्रत्येक गुण त्यांच्यामध्ये आहेत. शिलाई मशीन, पार्लरचं किंवा मेहंदीचं किंवा रांगोळीचं किंवा देवाधर्माचं, प्रत्येक गोष्ट, कोणतीच गोष्ट अशी नाही आहे की त्यांना येत नाही. प्रत्येक गोष्ट त्यांना येते. खूप हुशार, खूप गुणी आणि खूप कौतुकवान अशी माझी मैत्रीण आहे. मी हाच तिचे गुण तुम्हाला सांगितले आणि तिला माहिती